नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 4थीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत. मॅथचा सर्व सेमी इंग्लिश मीडियमची मुलं आणि मराठी मीडियमच्या मुलांसाठी ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास, तर त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहज मिळतील. स्टँडर्ड 4th मॅथेमॅटिक्स. एकूण 30 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ह्या क्वेश्चन पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारे आहेत. असेच सर्व प्रश्न येतील. व्यवस्थित सराव करा. काही अडचण आल्यास कमेंट करा. बघा, क्वेश्चन नंबर 1. अपूर्णांकात आपल्याला संख्या दिलेली ती आपल्याला अक्षरात लिहायची. सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. काळजीपूर्वक पहा आणि ही सर्व उदाहरणं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा आणि सराव करा. असेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत. बघा, क्वेश्चन नंबर 2. अक्षरात संख्या दिलेली आहे ती आपल्याला चौकटीत अंकात लिहायची. क्वेश्चन नंबर 3 मध्ये अपूर्णांकात 2 संख्या दिलेल्या आहेत, त्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी चिन्हाचा वापर करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला 2/4 दाखवण्यासाठी आपल्याला तेवढ्या वस्तूंना गोल करायचं आहे, सर्कल करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला दिलेलं उदाहरण सोडवायचं आहे. दिलेली लाईन आपल्याला मोजायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. 7 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 700 सेंटीमीटर्स. 1240 मीटर म्हणजे 1 किलोग्रॅम 240 मीटर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा. ग्रॅम्स आणि किलोग्रॅम्स आपल्याला दिलेले आहे. त्यावर आधारित ते उदाहरण सोडवायचे. पुढचं बघा, 9वा प्रश्न. 4 लिटर बरोबर 4000 मिलीलिटर्स. पुढचं पॅरामीटर आपल्याला लिहायचे आहेत. दिलेले चित्र ओळखून मोजमाप करायचं आहे. त्याचं मापं दिलेली आहेत. त्यानंतर गुणाकार करा. 223 गुणिले 3. उत्तर आहे 669. त्यानंतर भागाकार करा. 92 भागिले 4. भागाकार येतो 23. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13. कंप्लीट द पॅटर्न. चित्र दिलेलं आहे अपूर्ण, ते आपल्याला पूर्ण करायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 ते 17 या पद्धतीने सोडवा. एक चार्ट दिलेला आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा ते सर्व काळजीपूर्वक. एक चित्र म्हणजे 20 वस्तू धरायच्या आहेत. 20 मेडिसिन. एक चित्र म्हणजे 20 फूड ॲटम, 20 कपडे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहा. सगळ्यात जास्त काय, एकूण किती वस्तू आहेत? 240. सगळ्यात जास्त काय आहे? तर फूड आयटम्स.
सगळ्यात कमी काय आहे तर क्लॉथ्स, कपडे. क्लॉथ किती आहे तर 40. 2 ॲटम आहेत म्हणजे 20, 1 ॲटम म्हणजे 20, तर डबल करायचे आहेत. त्यानंतर 18वं उदाहरण बघा. एकोणाविसाव्या उदाहरणामध्ये ते चित्र रंगवायचं आहे, त्याचा 2/3 भाग रंगवायचा आहे. म्हणजे 3 भागांपैकी 3 भाग करायचे, 3 भागांपैकी 2 भाग रंगवायचे आहेत. पुढचं पहा. राईट द नंबर. या पद्धतीने लिहायचे. 21वा प्रश्न. बावीसावं उदाहरण. लेखी उदाहरणं दिलेली आहेत, ते अशा पद्धतीने सोडवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीची मॅथची संकलित मूल्यमापन 2ची द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. हीच प्रश्नपत्रिका येणार आहे. व्यवस्थितरित्या अभ्यास करा. थँक यू.